गोंदूर सरपंचपदी कल्पना प्रदीप पाटील यांची बिनविरोध निवड। धुळे तालुक्यातील गोंदूर ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया आज दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली। यावेळेस सकाळी 11 ते 2 दरम्यान अर्ज दाखल करण्याची वेळ असल्याने या ठिकाणी गोंदूर ग्रामपंचायत सरपंच पदासाठी कल्पना प्रदीप पाटील यांचा अर्ज नामनिर्देशित पत्र दाखल करण्यात आले। तत्कालीन सरपंच अनिता कैलास पाटील यांनी आपल्या कार्यकाळ संपल्याने आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला। तदनंतर ही सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया आज पार पडली। तर यावेळेस सरपंच पदासाठी कल्पना प्रदीप पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला। सदर अर्ज हा निवडणूक निर्णय अधिकारी महाले यांनी वैध ठरवला। तर यावेळेस या सरपंच निवडणूक प्रसंगी या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अध्यक्षीय अधिकारी महाले, मंडळ अधिकारी कुशित काकडे, ग्रामपंचायत विकास अधिकारी सुधीर भांबरे, सुनील सुरसे यांनी निवडणूक प्रक्रियेचे कामकाज पाहिले। तर यावेळेस सौ कल्पना प्रदीप पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने या ठिकाणी त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली। यावेळेस उपसरपंच हिरामन पाटील, ग्रामपंचायत सदस्य शरद पाटील, रामकृष्ण नेरकर, सदस्य सौ सविता किशोर पाटील, सदस्य सौ कमलबाई नरहर पाटील, सदस्य सौ भानुबाई तुकाराम भिल, सदस्य गोपीचंद रावण गायकवाड, सदस्य सौ रेखाबाई रवींद्र भिल, सदस्य देवसिंग सीताराम भिल आदी सर्व सदस्य संपूर्ण सदस्य या ठिकाणी 11चे 11 सदस्य उपस्थित असल्याने सदर निवडणूक प्रक्रिया ही बिनविरोध करण्यात आली। यावेळी या कामकाजासाठी ग्रामपंचायत कर्मचारी आधार माडी, अमर पाटील, सागर पाटील, ग्राम रोजगार सेवक सचिन पाटील यांनी देखील मोलाचे सहकार्य केले। तर या प्रसंगी या ठिकाणी माजी पंचायत समिती सदस्य प्रमोद भैया बदाने, कैलास बदाने, माजी सरपंच कैलास पाटील, विजय पाटील, छोटू माडी, दिलीप पाटील, राजेंद्र बदाने, सोसायटी चेअरमन प्रवीण पाटील, दत्तू माडी, प्रवीण पाटील, बंडू पाटील, संदीप पाटील, रामकृष्ण पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी या ठिकाणी आजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी उपस्थित होते। तर यावेळेस सरपंचपदी कल्पना प्रदीप पाटील यांची निवडणूक होताच या ठिकाणी संपूर्ण गावात जल्लोष व्यक्त करण्यात आला। फटाक्यांची आतिषबाजी करत भव्य जल्लोषात संपूर्ण गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। तत्पूर्वी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून या मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली। अतिशय ढोल ताशांच्या गजरात सदर मिरवणूक वाजत गाजत अतिशय जल्लोषात सदर मिरवणूक काढण्यात आली। तर येत्या काळात गोंदूर ग्रामपंचायतीच्या गोंदूर गावाच्या विकासासाठी मी नियमित कार्यतत्पर राहील असा विश्वास या ठिकाणी नवनिर्वाचित सरपंच सौ कल्पना प्रदीप पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। तर सर्व सदस्यांना सोबत घेऊन गावाचा विकास करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला।
सरपंच पदासाठी श्रीमती कल्पना प्रदीप पाटील यांनी सकाळी 11:35 नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहे। त्यांना सूचक म्हणून श्रीमती कमलबाई नादार पाटील यांनी साक्षीकरण केलेले आहे। मी कार्यक्रमानुसार ठीक 2 वाजता सरपंच फेरनिवडणुकीत सभा सुरू करण्यात आली। सदर नामनिर्देशन पत्र हे नामपरिचयाचं असून जागेसाठी छाननी अंतिम पात्र करण्यात आलेले आहे। उपस्थित सदस्यांना सांगण्यात आलेले सदर सभेस सरपंच पदासाठी श्रीमती कल्पना प्रदीप पाटील यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने मुंबई ग्रामपंचायत अधिनियम सरपंच निवडणूक 1964 चे कलम 6, 7, 8 प्रमाणे पूर्तता करीत असल्याने ते गोंदूर ग्रामपंचायत सरपंच पदासाठी त्यांचे नामनिर्देशन पत्र वैध असल्याचे बिनविरोध निवडून आल्याचे मी जाहीर करीत आहे। मला जे सरपंच पद मिळालेले आमचे ग्रामपंचायत सर्व सदस्य त्यांनी सहकार्य केल्याबद्दल जी 4 वर्ष गावाची कामं केलेले सरपंच उपसरपंच त्याचप्रमाणे मी पण करण्याचा प्रयत्न करेन। सदस्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या सहकार्याने मी पण सर्व कामं करण्याचा प्रयत्न करेन। आमच्या गोंदूर गावाचं वैशिष्ट्य आणि त्याच्या ग्रामपंचायतीचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही वेगवेगळे पॅनल जरी असले तरी सगळे सदस्य खेळीमेळीने पूर्ण 5 वर्ष राहत असतो। फक्त जो निवडणुकीचा कालावधी होता ग्रामपंचायतीचा त्याच वेळेस फक्त लांब राहतो, पण त्याच संध्याकाळी आम्ही सर्व एकत्र येत असतो आणि एकमेकांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करत असतो। आज तसं दिसून आलं, आम्ही जरी विरुद्ध पॅनलला होतो परंतु जे सत्ताधारी पॅनल होतं त्या सगळ्यांनी आम्हाला मनापासून खूप सहकार्य केलेलं आहे, म्हणून त्यांना धन्यवाद दिलं ते कमीच पडणार, पण मी त्यांच्या ऋणात राहू इच्छितो। आणि या सविताताई आणि अनिता यांनी त्यांच्या कार्यकाळात जी विकासाची कामं केली त्या कामांमुळे त्यांना उत्कृष्ट असा पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे त्यांच्या कार्यकाळात। तसंच यापुढील जे विकास कामं असतील ते पण त्याच पद्धतीने सगळ्यांच्या सहकार्याने सर्व ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच यांच्या सहकार्याने करण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि तसंच पुरस्कार प्राप्त करण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन या क्षणी देतो मी।